किष्किंधाकांड सर्ग 7 पुढे सुरू. अशा प्रकारे पायोपवेशन करण्याचा निश्चय करून सगळीकडे दर्भ पसरून मरून जाण्याचा निश्चय करून ते सर्व वानर तेथे बसून राहिले. दरम्यानचे काळात महेंद्र पर्वताच्या एका गुहेतून बाहेर पडून एक पर्वतप्राय शरीराचे गिधाड हळूहळू तेथे आले. श्रेष्ठ वानर प्रायोपवेशनास बसले आहेत ते पाहून ते गिधड हळू आवाजात बोलू लागले. आज तर मला पुष्कळच भक्ष्य प्राप्त झाले आहे. आता रोज सर्वांना एक एक करून खाईन. ते गिधाडाचे वचन ऐकून वानर भीतीग्रस्त की झाले. ते भीतीग्रस्त वानर आपापसात बोलू लागले, हे गिधाड आम्हा सर्वांना खाऊन टाकेल यात संशय नाहीच. हे वानर प्रमुखानो, आपण श्रीरामांचे कोणतेही कार्य केले नाही आणि आपले हितही साधले नाही. आता मात्र या गिधाडाकडून आपण सर्व फुकटच मारले जाऊ आणि यमसदनास की जाऊ. अहो, तो जटायू किती बुद्धिमान आणि धर्मात्मा होता. तो श्रीरामांचे कार्यास्तव मरण पावला. आणि योगी जनांना सुद्धा प्राप्त करण्यास कठीण असा मोक्ष त्या शत्रुदमनाने प्राप्त केला. त्यावेळी वानरांनी उच्चारलेली ती वाक्ये ऐकून तो गिधाड संपाती म्हणाला, हे वानर श्रेष्ठानो, माझ्या कानांना अमृताप्रमाणे वाटणारे, माझ्या भावाचे जटायूचे नाव परस्परांशी बोलताना उच्चारणारे तुम्ही कोण आहात? माझ्यापासून भय न बाळगता सर्व मला सांगा. तेव्हा श्रीमान अंगद उठला आणि त्या गिधाडाजवळ जाऊन म्हणाला, राजा दशरथांचे पुत्र श्रीमान श्रीराम हे लक्ष्मणासह आणि सीता या पत्नीसह घोर वनामध्ये फिरत होते. त्यावेळी त्यांची साध्वी सीता ही दुरात्मा रावणाने हरण करून नेली. राम आणि लक्ष्मण दोघेही मृगये करिता गेले असताना बळजबरीने रावणाने तिचे हरण केले. तेव्हा ती हे रामा हे असा आक्रोश करीत होती. तिचा आक्रोश ऐकून प्रतापी पक्षीराज अशा जटायू नावाच्या गिधाडाने श्रीरामांसाठी रावणासोबत फार घनघोर असे युद्ध केले. मात्र तो बलवान वीर रावणाकडून मारला गेला. नंतर स्वतः रामांनी त्याचे दहन संस्कार केले आणि तो तत्काळच श्रीरामांमध्ये लीन झाला. त्याने सायुज्य मुक्ती मिळविली. त्यानंतर श्रीराम सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी अग्नीस साक्षी ठेवून सुग्रीवाशी मैत्री केली. मग सुग्रीवाच्या प्रेरणेने महाबली श्रीरामांनी जिंकणास अशक्य असणाऱ्या वालीस ठार करून सुग्रीवास राज्य मिळवून दिले. तदनंतर सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्यासाठी आम्हा महापराक्रमी वानर समूहांना पाठविले आहे. सुग्रीवाने आम्हास आज्ञा केली की 1 महिन्याचे आत तुम्ही शोध घेऊन परत या. तसे न घडल्यास मी तुमचे प्राण हरण करेन. सुग्रीवाच्या आज्ञेने वनी हिंडत असता एका गुहेत गेलो. 1 महिना उलटूनही आम्हास सीता किंवा रावणाचा शोध लागला नाही. म्हणूनच या खाऱ्या समुद्राच्या काठावर आम्ही प्रायोपवेशन करून जीवन त्यागास्तव बसलोय. हे गृध्द पक्षा, कुलक्षणी सीतेविषयी तुला काही माहिती असल्यास कृपया आम्हास सांगावी.
अंगदाच्या वचनांनी संपाती संतुष्ट झाला. तो म्हणाला, हे वानर श्रेष्ठानो, जटायू हा माझा लाडका भाऊ होता. हजारो वर्षांनी आज मला भावाची वार्ता ऐकावयास मिळाली आहे. हे वानर श्रेष्ठानो, मी तुम्हास माहिती देऊन तोंडीच सहाय्य करेन, पण तत्पूर्वी माझ्या बंधूच जलांजली देण्यासाठी तुम्ही मला पाण्याजवळ न्यावे. त्यानंतर तुमच्या कार्यसिद्धीसाठी जे कल्याणकारक असेल ते सर्व मी तुम्हास सांगेन. ठीक आहे असे म्हणून वानरांनी संपातीस समुद्र तीरी नेले. तेथे त्याने समुद्री स्नान केले आणि भावास जलांजली अर्पण केली. त्यानंतर वानरांनी त्यात पुन्हा पहिल्या ठिकाणी नेलेवर तेथे बसून तो वानरांना आनंदित होऊनच सांगू लागला. त्रिकुट नावाच्या पर्वताच्या माथ्यावर लंका नावाची नगरी असून तेथे सीता राक्षणींच्या पहाऱ्यात अशोकवनात राहत आहे. येथून 100 योजन अंतरावर समुद्रामध्ये ती लंका असली तरी ती सीता मला येथूनही दिसत आहे. याविषयी शंका नकाच बाळगू. मी गिधाड असल्या कारणाने मला दूरवरचे दिसणारी दृष्टी आहे, म्हणून याविषयी शंका घेणे योग्य नाही. तुमच्यापैकी जो कुणी हा 100 योजने विस्तीर्ण असा समुद्र ओलांडू शकेल तोच निश्चितपणे जानकीची भेट घेऊन परत येईल. माझ्या भावाचा वध करणाऱ्या त्या दुरात्म्या रावणास मी एकट्यानेच ठार करण्यास उत्सुक आहे, पण दैववशच की आता माझे पंख नाहीत. हे वानरांनो, तुम्ही अतिशय प्रयत्नपूर्वक समुद्र ओलांडण्याचा प्रयत्न करा. तेव्हा रघुश्रेष्ठ श्रीराम राक्षसराज रावणाला ठार करू शकतील. 100 योजने विस्तार असणाऱ्या समुद्राचे उल्लंघन करून लंकेत प्रवेश करावयाचा आणि विदेह राजकन्या सीतेस भेटून व तिच्याशी बोलून नंतर पुन्हा समुद्र ओलांडून परत येण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे याचा तुम्ही आता विचार करावा. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी किष्किंधा कांड 7 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.